शेतकरी हा मुख्य गाभा आहे, त्याच्याकडे कोणाचे लक्ष नाही, त्याच्याबद्दल चकार कोणी बोलत नाही. आज आम्ही जवळपास एक महिना झाला आम्ही सातत्याने सगळ्या अधिकाऱ्यांची बैठकी घेत आहोत, आढावे घेत आहोत, शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या संदर्भात आढावे घेत आहोत. ॲग्रीम आम्ही पाठपुरावा करू 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 काल कलेक्टर साहेबांनी आदेश सुद्धा काढला ॲग्रीम मिळाला देण्यात यावे म्हणून, आणि त्याला आपण जवळपास पैसे सुद्धा मंजूर झाले आणि आज नाही उद्या मिळतील. विमा सुद्धा 1000% मिळेल ही व्यवस्था आपण सगळ्या अधिकाऱ्याला विश्वासात घेऊन आपण ती सगळी केलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला नक्की मिळेल. पण शोकाची काय एवढी आहे की ही जिल्हा आपला हा जिल्हा किंवा आपला हे परिसर या दुष्काळग्रस्तातून का वगळला म्हणून कुणीही एक चकार शब्द या आमदारापैकी कोणी बोललेलं नाही आहे किंवा सत्ताधाऱ्यापैकी कोणी बोललेलं नाही आहे. आज जर समजा आज उद्या जर आचारसंहिता लागली तर त्याला काय उपयोग होणार आहे? म्हणजे किती बघा आंधळ दळाले कुत्र पीठ खाऊन चालणं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. एवढे मोठे मोठे सेक्रेटरी लेवलचे माणसाचे एवढा GR काढताना आणि मराठवाड्यात सगळ्यात जास्त नुकसान झालेलं कसं वगळू शकता तुम्ही? कोण्या नॉर्म्समध्ये बसते? आम्हाला थोडा बहुत अभ्यास आहे आणि मी सांगतो तुम्हाला की काही जरी यांच्या GR मध्ये जरी आलं नसलं तर त्याला GR मध्ये घ्यावं लागेल. हे त्रिवार सत्य आहे, हे आकडेमोड आहे आणि सगळ्या तुमच्या जिल्हा अधिकारी माझ्याकडे सगळं मी बंच मागून घेतलेलं आहे. मग एवढे जर आकडेमोड असताना जर हे जिल्हा होत नाही तर का होत नाही, आणि जर आपला होत नाही तर महाराष्ट्रातला कुठलाच बसत नाही हे सिद्ध करून दाखवेल. आणि कोण्याही परिस्थितीत मी या हिंगोलीसाठी आणि या आमच्या नांदेड जिल्ह्यातले जे काही आमचे तालुके जे बाधित आहेत आणि उंबरखेड आणि महागावचे बाधित आहे याला कोण्याही परिस्थितीत नुकसान भरपाई मिळून देणार म्हणजे देणार हे त्रिवार सत्य आहे. कारण त्याला देवावंच लागणार आहे. आता आम्ही सध्याला हात जोडून मागतोय, काम पडलं तर गती सुद्धा धरील, पण 1000% खरं आहे की यांना हे नुकसान भरपाई मिळणार म्हणजे मिळणार आणि मिळून ते द्यावीच लागेल.